सावत्र आई आणि तिने केलेला छळ आजच्या या कथेचं नाव आहे. कॅरेक्टरचं नाव आहे शिल्पा आणि ती आहे मी, म्हणजेच माझं नाव शिल्पा आहे. आज मी माझी गोष्ट सांगणार आहे. माझ्या आयुष्यात जे घडलं ते कोणाच्याही आयुष्यात घडू नये अशीच माझी इच्छा आहे. मी फक्त 9 वर्षांची असताना माझी आई आजाराने गेली. त्या दिवशी माझं बालपणही हरवलं. आईच्या जाण्याने घरात शांतता पसरली होती. बाबा दिवसभर काम करायचे आणि रात्री माझ्या डोक्यावर हात फिरवत मला झोपवायचे. ते मला कधीच आईची जाणू देत नव्हते, पण नातेवाईकांनी त्यांना सतत दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला. लहान मुलगी आहे, तिच्यासाठी आई हवी असं सगळे म्हणायचे. शेवटी बाबांनी माझ्यासाठीच दुसरं लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नाच्या दिवशी मी खूप आनंदी होते. मला वाटलं आता मला पुन्हा आई मिळेल, ती माझ्यावर प्रेम करेल, माझी काळजी घेईल आणि माझ्या आयुष्यात पुन्हा आनंद येईल. सुरुवातीचे काही दिवस खरंच तसे गेले. ती माझ्याशी प्रेमाने बोलायची, माझ्यासाठी खाऊ आणायची आणि माझी विचारपूस करायची. मला वाटलं देवाने माझं दुःख संपवलं आहे. पण काही दिवसांनी तिचा स्वभाव पूर्णपणे बदलला. सकाळी लवकर उठून ती मला घरातील सगळी कामं करायला सांगायची. भांडी धुणं, झाडलोट, कपडं धुणं, भांडी भरणं, स्वयंपाकात मदत करणं, हे सगळं माझ्या रोजच्या आयुष्याचा भाग बनलं. शाळेत जायच्या आधी मी दमून जायचे आणि शाळेतून परत आल्यावर पुन्हा कामाची रांग असायची. एकदा मी धाडस करून म्हणाले, मला आधी अभ्यास करू द्या. त्यावर ती रागाने म्हणाली, आधी घरचं काम पूर्ण कर आणि अभ्यास नंतरही करू शकतेस. त्या दिवसापासून माझ्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ लागलं. बाबा घरी असताना मी माझ्याशी खूप प्रेमाने बोलायची. बाबांना वाटायचं की ती माझी खूप काळजी घेते. मी काही सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा म्हणायची, तू तिच्याशी जुळवून घे, सगळं ठीक होईल. पण मला त्यांच्यासमोर सत्य सांगण्याची हिंमत होत नव्हती. एक दिवस तिने माझ्या आईचा फोटो कपाटातून काढून बाजूला ठेवला. मी तो फोटो पुन्हा माझ्या खोलीत आणला तर ती म्हणाली, जुन्या आठवणींमध्ये जगून काही फायदा नसतो. त्या क्षणी माझं मन पूर्णपणे तुटलं. रात्री मी आईचा फोटो मिठीत घेऊन खूप रडले. मला वाटायचं आई असती तर कदाचित माझ्यावर हे दिवस आले नसते. दिवसागणिक तिचा राग वाढत गेला. छोट्या छोट्या कारणांवरून ती मला ओरडायची. माझ्या चुका नसतानाही दोष माझ्यावर टाकायची. अनेकदा मला उपाशीही राहावं लागायचं. पण मी बाबांसमोर कधीच काही बोलले नाही, कारण मला त्यांना दुःखी करायचं नव्हतं. माझ्या शाळेतील शिक्षिकेने माझ्यातला बदल ओळखला. मी आधीसारखी हसत नव्हते, अभ्यासातही मागे पडत होते. त्यांनी मला प्रेमाने विचारलं, शिल्पा काही अडचण आहे का? सुरुवातीला मी काही बोलले नाही, पण त्यांच्या मायेच्या शब्दांनी माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि मी त्यांना सगळं सांगितलं. त्यांनी मला एकच सल्ला दिला, सत्य लपवू नकोस, बाबांशी शांतपणे बोल. त्या रात्री खूप धैर्य एकवटलं. बाबांसोबत बसून मी सगळं सांगितलं. सुरुवातीला त्यांना विश्वास बसला नाही, पण त्यांनी काही दिवस सुट्टी घेऊन घरी राहण्याचा निर्णय घेतला. त्या दिवशी त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की माझ्याशी कसं वागलं जात होतं. बाबा खूप जास्त दुखावले. त्यांनी माझ्या सावत्र आईशी शांतपणे पण ठामपणे चर्चा केली. शिल्पा माझी मुलगी आहे, तिच्यावर अन्याय मी कधीच सहन करणार नाही, असं त्यांनी स्पष्टपणे माझ्या आईला सांगितलं. त्या घटनेनंतर घरातलं वातावरण बदलायला सुरुवात झाली. माझ्या सावत्र आईलाही तिची चूक समजू लागली. तिने माझी माफी मागितली. सुरुवातीला माझ्या मनात तिच्याबद्दल खूप राग होता, पण काळानुसार तिच्या वागण्यात खरोखर बदल दिसू लागला. मी माझ्या अभ्यासात मदत करू लागली, माझी काळजी घेऊ लागली आणि मला आदराने वागू लागली. आज त्या सगळ्या गोष्टींना अनेक वर्ष झाली आहेत. मागे वळून पाहताना मला एक गोष्ट नक्की जाणवते, प्रत्येक सावत्र आई वाईट नसते, पण काही चुकीच्या वागणुकीमुळे एका निरागस मुलाचं बालपण उद्ध्वस्त होऊ शकतं. त्याचवेळी योग्य वेळी संवाद आणि सत्य सांगण्याचं धैर्य असेल तर अनेक नाती पुन्हा जुळू शकतात. या अनुभवाने मला अजून मजबूत बनवलं. आजही आईची आठवण येते, पण बाबांनी माझ्यावर ठेवलेला अथांग विश्वास आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय यामुळे माझं आयुष्य पुन्हा आनंदाने भरून गेलं. या कथेचा संदेश, कोणत्याही मुलाच्या भावना दुर्लक्षित करू नका. कधीकधी ते शांत असतात, पण त्यांच्या मनात खूप वेदना दडलेल्या असतात. प्रेम, विश्वास आणि संवाद यांच्यामुळे कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र राहू शकतं. तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि ही स्टोरी तुमच्या मित्राला शेअर करा. भेटूया अशाच भन्नाट स्टोरी घेऊन. मराठी कथा चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.